नमस्कार, मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण इथे मशरूमची छान भाजी बनवणार आहोत. जास्त काही वाटण-घाटण न घालता अगदी सोप्या पद्धतीने 10 मिनिटात ही भाजी तयार होते. तर चला सुरुवात करूया. मी इथे फ्रेश मस्त मशरूम घेतलेले आहेत. छान क्लीन करून घेतले. वरचं साल काढून टाकलेलं आहे आणि आतला काळा भागसुद्धा काढून टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे मी ते मशरूम साफ करून झाल्यानंतर मस्तपैकी 2 वेळा छान पाण्यामध्ये धुवून घेत आहे. व्यवस्थित मशरूम आपण पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर आता आपण याचे बारीक काप करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही मशरूम अशा प्रकारे कापून घेऊ शकता. मशरूम कापून झालेले आहेत. आपण एका साईडला ठेवूया आणि आता 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे. पॅन गॅसवर आपण तापत ठेवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेलामध्ये छान कांदा आपण आधी फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण टोमॅटो घालायचा आहे. कांदा खूप जास्त फ्राय करायचा नाही आहे. साधारण परतून लगेच आपल्याला टोमॅटो इथे घालायचा आहे. टोमॅटो आणि कांदा आपल्याला एकत्र आता तेलामध्ये छान फ्राय करत ठेवायचा आहे. बघा, खूप जास्त आपल्याला लाल करायचं नाही आहे. साधारण कलर बदलल्यानंतर आपल्याला इथे आलं आणि लसणाचा थोडासा चमचाभर ठेचा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा कांदा टोमॅटोसोबत ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घातलेली आहे मी आणि लाल तिखट मसाला घातलेला आहे. माझ्या या मसाल्यामध्येच ऑलरेडी धना जिरा पावडर आणि सर्व प्रकारचे मसाले ॲड आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही इतर मसाले घालू शकता. आणि आता ह्या स्टेजला मी इथे जे कट करून ठेवलेले मशरूम्स आहेत ते घातलेले आहेत. छान एकत्र करून झाल्यानंतर व्यवस्थित पॅनमध्ये पसरून देऊन मी 5 मिनिटासाठी लो फ्लेमवर याला वाफ देऊन घेत आहे. 5 मिनिटानंतर बघा आपल्याला ही मशरूमची भाजी अशा प्रकारे दिसेल. छान आपण एकत्र करून घ्यायचे आणि पुन्हा आपल्याला साधारण 3 ते 5 मिनटं पुन्हा वाफ द्यायची. आता इथे आपली भाजी छान तयार झालेली आहे. मस्तपैकी आपण कोथिंबीर घालून ती गार्निश केलेली आहे आणि ही भाजी अगदी 10च मिनिटात आपल्याला जेवणासाठी छान तयार आहे. चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. खूपच सुंदर लागते किंवा वरण भात आणि जोडीला तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. अगदी 10 मिनिटात झटपट होते ही भाजी. तुम्ही घरी अशा प्रकारे ही मशरूमची भाजी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.